अमेरिका. अमेरिका हा असा एक देश आहे जिथे जाण्याचं स्वप्न प्रत्येकाचं असतं. मग कोणाला तिथे फिरायला जायचं असतं, कोणाला शिकायला जायचं असतं, कोणाला तिथे सेटल व्हायचं असतं, कारण काहीही असो. पण सगळ्यांना खुणावणारा हा देश आहे. तर आमच्या ओळखीचे एक कुटुंब निघाले अमेरिकेला. त्यांना तिथे नोकरीनिमित्त काही वर्ष राहायची संधी मिळते आणि त्यानिमित्त त्यांच्या सगळ्या मित्रांनी मिळून त्यांना सेंड ऑफ द्यायचं ठरवलं आणि सेंड ऑफमध्ये हा केक त्यांच्या पार्टीचा एक भाग असणार आहे. तर नमस्कार, मी मनाली पिंपळे, मनालीज किचन स्टोरीजमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप स्वागत करते. तर आता मी इथे बनवते ट्रॅव्हल थीम केक. तर कसा बनवायचा चला बघूया. आज मी अर्धा किलोचा चॉकलेट फ्लेवर केक बनवते. त्यासाठी मी स्पॉन्ज पहिल्यांदा बेक करून घेतला, तो छान थंड करून घेतला आणि त्यानंतर 3 लेअरमध्ये तो कट करून घेतला. कट करून झाल्यावर आता प्रत्येक लेअर मी पहिल्यांदा चॉकलेट सिरपनी सोक करणार, त्यानंतर त्याच्यावर चॉकलेट क्रीम लावणार, चॉकलेट गनाश लावणार आणि मग त्यावर दुसरी लेअर ठेवणार आहे. तर चॉकलेट सिरप करताना मी त्याच्यामध्ये थोडंसं पाणी आणि 1 चमचा साखर आणि अर्धा चमचा चॉकलेट गनाश असं मिक्स करून घेतलंय. हे तुम्ही एकदा करून बघा, त्याने खूप छान टेस्ट येते. त्यानंतर चॉकलेट क्रीममध्ये मी क्रीम, आपली व्हिपिंग क्रीम जी असते ती, आणि त्याच्यामध्ये थोडंसं चॉकलेट गनाश घालून त्याला मिक्स करून घेतलंय आणि त्यानंतर चॉकलेट गनाश घातलेलं. चॉकलेट गनाश आपण जसं 2:1 ह्या रेशोमध्ये करतो. म्हणजे जर 200 ग्रॅम तुम्ही चॉकलेट कंपाऊंड घेतलं तर 100 ग्रॅम तुम्हाला अमूल फ्रेश क्रीम घ्यायचं. याप्रमाणे चॉकलेट गनाश मी तयार करून घेतलंय आणि ते आता मी हे प्रत्येक लेअरवर स्प्रेड करणार आहे. आपण केकला क्रम कोटिंग करून घ्यायचंय. क्रम कोटिंग म्हणजे आता आपण केकला क्रीम लावणार आहोत, पण आपलं हे फायनल फिनिशिंगचं क्रीम नसणार आहे. तर फक्त जो केकचा क्रम्ब आहे, म्हणजे जो स्पॉन्ज आहे, त्याला आपण एक क्रीम लावून व्यवस्थित सेट होण्यासाठी फ्रीजमध्ये अर्ध्या तासासाठी ठेवणार आहोत. तो छान अर्धा तास सेट झाला की मग आपण त्याला फायनल फिनिशिंग आपण करणार आहोत. हा केक सेमी फॉन्डंट केक असणार आहे. सेमी फॉन्डंट म्हणजे या केकवर जे डिझायनिंग मी करणार आहे त्यासाठी मी फॉन्डंटचा वापर करणार आहे. तर फॉन्डंट वापरताना काय काळजी घ्यायची असते, फॉन्डंट केकवर लावताना काय काळजी घ्यायची असते, ह्या सगळ्या टिप्स या मी व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा. तर आता इथे माझं हे छान क्रम कोटिंग करून झालेलं आहे. आता साधारण अर्धा तास आपण हा केक फ्रीजमध्ये व्यवस्थित सेट व्हायला ठेवूयात आणि सेट झाला की आपण त्याला फायनल फिनिशिंग देणार आहोत. या केकमध्ये डिझायनिंग करताना मी कुठल्याही नोझलचा वापर केलेला नाहीये किंवा अनेक कलर्सचा वापर देखील केला नाहीये. फक्त एक रंग वापरून कुठलाही नोझल न वापरता मी हा केक डिझाईन केलेला आहे, सजवलेला आहे. त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आता इथे मी हे फॉन्डंट घेतलेलं आहे. फॉन्डंटमध्ये थोडंसं मी कॉर्नफ्लॉवर मिक्स केलेलं आहे. तुम्हाला हवी असेल तुम्ही टायलूस पावडर सुद्धा थोडीशी, म्हणजे 1 चिमूटभर वापरू शकता. तर ते फॉन्डंट मी व्यवस्थित मळून घेतलं. हाताला चिटकणार नाही एवढी कन्सिस्टन्सी याची झाली की त्याला मी कापून घेतलं, मला जो शेप हवाय त्याच्यामध्ये. आता इथे मला 2 सारख्या आकाराच्या आयताकृती पट्ट्या पाहिजे होत्या. त्याप्रमाणे मी माप घेऊन व्यवस्थित दोन्ही कापून घेतल्या. त्यानंतर जे उरलेलं फॉन्डंट होतं त्यामधनं मला एक छोटी ट्रॉली बॅग बनवायची. आकार देऊन एक पेटी सारखा त्याचा आकार केला आणि साईडला ठेवून दिलं. आता हे जे आयताकृती आपण कापून घेतलं आहे त्यावर माझ्याकडे हा फूड कलरचा पेन आहे. फूड कलर पेन असंच म्हणतात याला. तर त्यांनी आता मी इथे इंडिया एका पट्टीवर आणि एका पट्टीवर USA असं लिहून घेणार आहे. कारण ते त्यांचा जो प्रवास आहे, म्हणजे भारतातून अमेरिकेला ते निघाले, तो प्रवास मला दाखवायचा आहे. त्यासाठी मी एकावर इंडिया आणि एकावर USA असं लिहून घेतलंय. आता मला ही जी ट्रॉली बॅग बनवायची आहे त्याला मी गोल्डन डस्टमध्ये थोडंसं इव्हॅपोरेक्स टाकून त्याला पेंट करून घेतलंय. त्याचा जो दर्शनीय भाग आहे त्यालाच मी फक्त पेंट करणार आहे. बाकी जो मागचा भाग आहे जो दिसणार नाहीये त्याला मी पेंट करणार नाहीये. आता हा जवळजवळ अर्धा तास आपला केक फ्रीजमध्ये छान सेट झाला होता. इथे व्हिपिंग क्रीममध्ये मी थोडंसं ब्ल्यू कलर मिक्स केलाय आणि आता आपण ह्याला हे फायनल कोटिंग करून घेणार आहोत. तर सुरुवातीला मी थोडंसं जास्ती क्रीम लावते, म्हणजे जेणेकरून आपल्याला फिनिशिंग द्यायला सोपं जातं. सहसा मी जेव्हा केक बनवते तेव्हा मला क्लायंट रेफरन्स फोटो पाठवतो की आम्हाला याप्रमाणे असा केक हवा आहे. पण जेव्हा मी हा केक करायला घेतला तेव्हा माझ्याकडे कुठलाही रेफरन्स फोटो नव्हता. त्यामुळे मी थोडेसे गुगलवर सर्च केले त्याचे फोटो. 2-4 फोटो बघितल्यानंतर माझ्या वेळेमध्ये मला काय करायला जमणार आहे हे मी डिसाईड केलं. कारण या केकची ऑर्डर मला सकाळी आली होती आणि मला केक हा संध्याकाळी द्यायचा होता. त्याच्यामुळे माझ्याकडे खूप काही वेळ नव्हता की मी काही तयारी करेन. त्यामुळे माझ्या वेळेमध्ये जे मला व्यवस्थित जमणार आहे
त्या प्रकारे मी डिझाईनची इथे निवड केलेली आहे आणि आता इथे आपल्या जवळजवळ फिनिशिंग केकचं झालेलं आहे. मी इथे थोडंसं त्याच्यावर परत नंतर व्हाईट क्रीम लावलं, कारण मला जे इफेक्ट हवा होता तो मला मिळत नव्हता आणि त्यासाठी परत थोडंसं व्हाईट क्रीम लावलं, एकदा परत फिनिशिंग करून घेतलं आणि आता व्यवस्थित मला हे फिनिशिंग वाटत आहे. आता फायनल फिनिशिंग झाल्यावर पुढे काम करायच्या आधी केक बोर्ड मी एकदा छान व्यवस्थित पुसून घेते, कारण जे एक्स्ट्रा क्रीम आहे ते व्यवस्थित टिश्यू पेपरनी पुसून घ्यायचं, जेणेकरून आपला केक बोर्ड स्वच्छ राहतो आणि आपलं फिनिशिंग जे आहे ते उठावदार दिसतं, केक छान दिसतो. आता आपण हे जे टॉपर्स बनवलेले आहेत ते टॉपर आपल्याला केकवर लावायचे आहे. जेव्हा मी केकवर फॉन्डनचे टॉपर लावते तेव्हा मी त्याच्या आधी त्याच्या खाली टूथपिक लावते आणि मग त्यावर फॉन्डन टॉपर ठेवते. पण हे जे टॉपर आहेत त्याला कुठलंही वजन नाहीये, अगदी हलके आहेत, त्यामुळे मी असं केलेलं नाहीये. इथे मी टूथपिकचा वापर करणार नाहीये. पण तुम्हाला जर एखादं टेडी बेअर ठेवायचं असेल किंवा आजकाल ॲनिमल थीम खूप चालते, तर ॲनिमल फॉन्डन टॉपर लावायचं असेल त्यासाठी तुम्हाला आधी त्या टॉपरच्या खाली तुम्हाला एक टूथपिक लावायला लागते आणि मग ते केकवर अटॅच करायचं. त्यामुळे काय होतं, त्याच्या फॉन्डनचे टॉपर हलत नाहीत आणि केक व्यवस्थित राहतो. आता इथे मी काय केलं, हे फॉन्डनचे टॉपर लावले, त्यानंतर थोडंसं गनाश घेऊन मी हे असे बारीक लाईन्स काढून घेतले, जेणेकरून ते असं इंडियावरून USA ला चालले असा एक त्याचा फील आलाय. त्यानंतर आपण जी ट्रॉली बॅग बनवली होती त्याला मी थोडंसं फॉन्डनच वापरली, चाकं बनवली आहेत आणि एक हँडल करून त्याला अटॅच करून लावलंय. आणि आता इथे मी हे ढग काढतेय, तर मी इथे कुठे नोझल वापरलेलं नाहीये. तर जी क्रीम आहे ती पायपिंग बॅग मध्ये भरून पुढचा पोर्शन कट करून घेतलाय आणि फक्त छोटे मोठे असे गोळे काढतेय. त्यानंतर एका फॉन्डंट पट्टीवर मी हॅपी जर्नी असं लिहून घेतलं आणि ते पण मी केकवर ठेवून दिलं. ते झाल्यानंतर मला पासपोर्ट दाखवायचा होता, तर मी ब्ल्यू फॉन्डंटचा वापर केला. तुमच्याकडे जर ब्ल्यू फॉन्डंट नसेल तर तुम्ही आहे त्या फॉन्डंटमध्ये ब्ल्यू कलर वापरूनही असं करू शकता. इथे आयताकृती आकाराचं कापून त्यावर मी पासपोर्ट लिहिलं आणि गोल्डन डस्टचा वापर करून त्याला एक मी गोल्डन आउटलाईन काढून घेतली. त्यानंतर जे आपल्याकडे इडिबल गोल्डन फ्लेक्स असतात ते थोडेसे मी लावून घेतले आणि जिथे जिथे रिकामी असं वाटत होतं तिथे थोडेसे मी परत हे क्लाउड्स काढून घेतले आणि या प्रकारे आपला हा ट्रॅव्हल थीम केक तयार आहे. केकची ऑर्डर देताना क्लायंटने मला कुठलीही रेफरन्स इमेज दिली नव्हती, फक्त थीम सांगितली होती आणि त्याचबरोबर क्रीम कमीत कमी वापरायची आहे, फॉन्डंटचाही कमीत कमी वापर करायचा आहे, त्याप्रमाणे फूड कलरही कमीत कमी वापरायचा आहे, असे सगळे इन्स्ट्रक्शन्स दिले होते. आणि ह्या इन्स्ट्रक्शन्सला लक्षात ठेवून मी ही थीम डिझाईन केली आणि त्याप्रमाणे हा केक मी तयार केलाय. तर तुम्हाला या केकची डिझाईन कशी वाटली, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की कमेंटमध्ये सांगा. तुम्हाला व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की करा. चॅनलला आत्तापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा.